नमस्कार सर्वांचं स्टडी विथ केतकी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 जी 2 फेब्रुवारी 2025ला होणार आहे, या परीक्षेचं ॲडमिट कार्ड म्हणजेच हॉल तिकीट MPSCने जाहीर केलेलं आहे. हे हॉल तिकीट आपल्याला MPSCची जी ऑनलाईन वेबसाईट आहे, mpsconline.gov.in या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करायचे आहे. आणि या वेबसाईटमध्ये अजून काय दिले आहे तर ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रमाणपत्र किंवा हॉल तिकीट डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर तुम्ही इथे दिलेला ईमेल आयडीवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. लवकरात लवकर तुम्ही हे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचे आहे. सर्वात आधी तुम्हाला MPSCच्या वेबसाईटवर जायचे आहे. याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे तुम्हाला लॉग इन करायचे आहे. तुमचा रजिस्टर ईमेल आयडी टाकून किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे. नंतर पासवर्ड टाकायचा. लॉग इनवर क्लिक करायचे. जे विद्यार्थी पासवर्ड विसरले आहे ते विद्यार्थी इथे फॉरगॉट किंवा रिसेट पासवर्डवर क्लिक करून पासवर्ड टाकू शकता. वर क्लिक केल्यानंतरून अशा प्रकारची स्क्रीन ओपन होईल. इथे जी तुम्हाला इमेज दिसेल त्यातील आकडे तुम्हाला खाली इथे टाईप करायचे आहे आणि प्रोसीडवर क्लिक करायचे आहे. लॉग इन झाल्यानंतरून अशा प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल. इथे माय अकाउंटवर क्लिक करायचे आहे. इथे गेल्यानंतरून तुम्हाला तुमच्या प्रोफाईलची समरी दिसेल. या प्रकारे नाव असेल, मोबाईल नंबर असेल. इथे खाली माय ॲप्लिकेशनमध्ये स्क्रोल डाऊन करून सर्वात खाली ग्रुप बी प्रिलियम एक्झामिनेशन 2024 मध्ये तुमचे ॲप्लिकेशन दिसेल. त्यानंतर इथे तुम्हाला समोर व्ह्यू ऑप्शनवर क्लिक करून इथे वरती रिसेंट नोटिफिकेशनमध्ये ॲडमिट कार्डचं जो ऑप्शन आहे त्यासमोरील व्ह्यूवर क्लिक करायचे. आता स्क्रीनवर समोर ॲडमिट कार्डच्या बाजूला असलेला डाउनलोडवर क्लिक करायचे. तुमचे जे हॉल तिकीट आहे ते ॲटोमॅटिकली डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही तुमचे फोटो, सिग्नेचर बरोबर आहे की नाही एकदा चेक करून घ्या. परीक्षेचे ठिकाण काय आहे बघून घ्या. ही परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे. उपकेंद्रावरील उपस्थितीचं टायमिंग हा 9:30 आहे. परीक्षा 11 ते 12 या टायमिंग दरम्यान होणार आहे. हॉल तिकीटच्या खाली असलेले नियम सूचना नीट एकदा बघून जा. सगळ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद सगळ्यांचे इतका वेळ दिल्याबद्दल.